कोतवाल डेंटोफेशियल कॉस्मेटिक सेंटर आज पोल्यूशन के चलते गंजेपन से मायूस चेहरे की खूबसूरती और कई तरह के दांतों की समस्याओं को लेकर हजारों रुपए खर्च करके भी सही इलाज हासिल नहीं होने वाले ना उम्मीद लोगों के लिए उम्मीद की किरण कोतवाल डेंटल कॉस्मेटिक सेंटर। आप एक बार यहाँ विजिट करके माहिर स्पेशलिस्ट और तजुर्बाकार नेशनल अवार्डी डॉक्टर इम्तियाज अहमद, डॉक्टर SM काजी, डॉक्टर हिना इम्तियाज से अपने डेंटल, स्किन और हेयर से जुड़े प्रॉब्लम्स को दूर करके जिंदगी को हसीन बना सकते हैं। इनका पता रोशन कॉम्प्लेक्स अपोजिट BSNL ऑफिस, MG रोड, बीजापुर। स्वागत है आपका बी न्यूज नेशन में। मैं हूं आबिद हुसैन शेख। वरिष्ठ पत्रकार रवि बेळगेरे ने ली आखिरी सांस। कर्नाटक राज्य में अपनी एक अलग छवि रखने वाले हाई बेंगलुरु के संपादक, एक्टर, डायरेक्टर और सीनियर जर्नलिस्ट 65 साल रवि बेळगेरे को आज सुबह सवेरे दिल का दौरा पड़ने से बेंगलुरु के पद्मनाभन नगर में आखिरी सांसें ली हैं। इनके निधन पर आज बीजापुर शहर के गांधी चौक सर्कल में जिला पत्रकारिता संघ की ओर से उनके तस्वीर पर माला अर्पण करके श्रद्धांजलि अर्पित की गई। सीनियर रिपोर्टर जो कल रात रवि बेळगार जो है उनका जो है देहांत हुआ है और इसी को लेकर तमाम प्रेस वर्किंग जर्नलिज्म के तमाम डिस्ट्रिक्ट बीजापुर के लोगों ने यहाँ पर गांधी चौक में उन्हें श्रद्धांजलि दे रहे हैं। हमारे साथ जुड़े हैं उनके रवि बेळगार के एक ख़ास शरणों। तो आइए इन्हीं से जानते हैं कि उनके साथ इनका कैसा संपर्क था और क्या शेयर किया उन्होंने और उनका रवैया कैसा था। आइए इन्हीं से बात करते हैं। सर बताइए। कल रात में 12 बजे रवि बेळगेरे साहब का इंतकाम हमको सुबह न्यूज़ सुनने के बाद में हमको दिग्भ्रांत हुआ है। वो महान पत्रकार और हमको एक रोल मॉडल था रवि बेळगेरे बोले तो। बीजापुर के कभी आए तो भी हमको फ़ोन करके बुला के हमारा साथ टाइम निकाल के हमना जो तुम प्रोटेस्ट करो, बीजापुर का डेवलपमेंट के बारे में बोलते थे और भीमा तीर के बारे में बोलते थे और क्राइम डायरी के बारे में हमारे साथ वो डिस्कस करके हमको एक रोल मॉडल था रवि बेळगेरे। उनका इंतकाम का हो कि हम बहुत नाराज़ हुए। हमारा बहुत खास है और मेरे को बच्ची पैदा होने में मैं उनको फ़ोन करके पूछा, भैया मेरे को एक बच्ची पैदा हुई। उन्होंने बोले मेरा बच्चे का नाम भी मैं भावना रखेश है, तुम भी तुम्हारा बच्चे को भावना करके नाम रखो बोले। उसी तरफ से हम मेरे बच्चे को भी मैं भावना करके ही ये 12 साल के पीछे का ये याद और आज मेरे को बहुत अफसोस हो गया। रवि बेळगेरे ने हमके छोड़ के कितने साल से आप उनके 15 साल से रवि बेळगेरे साथ। कोई ऐसी ख़ास बात जो आपको याद आ रही है उनकी हर बातों में, हर वो कार्यक्रम बहुत हम देखते थे और टीवी में क्राइम डायरी का एक आता था, वो हमको बहुत उनके से ये हुआ। तो उनसे क्या प्रेरणा आपको मिली? आपने क्या सबक सीखा? ये प्रतिभटना रंदे, स्ट्राइक रंदे, जो होराट रंदे, जो भी रंदे, वो उन हमको रोल मॉडल धैर्य, शौर्य सब उनके ही हमको आए। आपका नाम? शरणों सब्रत। थैंक यू। ಇವತ್ತಿನ ದಿನ ನಮ್ಮ ಜೊತೆ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳೋದನ್ನ ನಾವು ನಂಬಲಿಕ್ಕೆ ಕೂಡ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ಅಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇವತ್ತಿನ ದಿನ ನಮ್ಮ ಈ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಅವರ ಅಭಿಮಾನಿಗಳಿಗೆ ಮತ್ತು ಅವರ ಶಿಷ್ಯರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಕಾಡ್ತಾ ಇದೆ। ಇದಕ್ಕೆ ಮುಖ್ಯ ಕಾರಣ ಏನಂತಂದರೆ ಅವರು ಒಂಥರ ಹಿಮಾಲಯ ಇದ್ದ ಹಾಗೆ ಈ ಬರವಣಿಗೆಯ ಲೋಕದಲ್ಲಿ ಅವರು ಸೃಷ್ಟಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಮಾಧುರ್ಯ ಏನಿದೆಯಲ್ಲ, ಅದರಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಸಾರ ಏನಿದೆ ಅದರಲ್ಲಿ ಎಲ್ಲವೂ ಕೂಡ ಜೀವಕಳೆಯಿಂದ ತುಂಬಿದೆ। ಆ ಒಂದು ಬದುಕನ್ನು ಬದಲಾಯಿಸ್ಕೊಂಡವರಿದ್ದಾರೆ ಅವರು। ಯಾವುದೇ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಕೈ ಹಾಕಿದರೂ ಕೂಡ, ಅಂದರೆ ಯಾವುದೇ ಈ ಸಾಹಿತ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದ ವಿವಿಧ ಅಂಗಗಳಲ್ಲಿ ಅವರು ಎಲ್ಲೇ ಬರೆದರೂ ಕೂಡ ಅಲ್ಲಿ ಅವರು ತಮ್ಮ ಛಾಪನ್ನು ಕೂಡ ಅವರು ಒಡಮೂಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಇಂದಿನ ಎಷ್ಟೋ ಜನ ಯುವ ಪೀಳಿಗೆ ಅವರ ಮಾರ್ಗದರ್ಶಕ ಮಾತುಗಳನ್ನು ಕೇಳಿ ಅವರು ಬರವಣಿಗೆಯನ್ನು
ಅವರ ಪ್ರತಿಯೊಂದು ಬರವಣಿಗೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಚಿಮ್ಮುವಿಕೆಯನ್ನು ನಾವು ಕಾಣ್ತಾ ಇದ್ವಿ. ಆ ಅಗಾಧತೆ ಹೇಗಿತ್ತಂದರೆ ಅವರು ಯಾಕೆ ಆ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಆಗಿದ್ರು, ಅವರು ನಿರಂತರವಾಗಿ ಅಕ್ಷರವನ್ನು ಪ್ರೀತಿಸೋದ್ರ ಜೊತೆಗೆ ಅಕ್ಷರವನ್ನು ಯಾವಾಗಲೂ ಓದ್ತಾ ಇದ್ರು. ಸಾಹಿತ್ಯದ ಒಂದು ಕುಮಲ ಅವರಲ್ಲಿ ಕಾಣ್ತಾ ಇದ್ರು. ಎಲ್ಲರನ್ನು ಅವರು ಓದ್ಕೊಂಡಿದ್ರು. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೂ ಕೂಡ ಅವರು ಮಾರ್ಗದರ್ಶನವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಯಾರೇ ಸಿಗಲಿ ಅವರಿಗೆ ತಮ್ಮ ಕೈಲಾದ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ, ಸಹಾಯವನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವರು ನಿರಂತರವಾಗಿ ಮುಂದುವರಿತಾ ಇದ್ರು. ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ನಾವು ನಮ್ಮ ಬಾಸ್ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಅವರ ಒಂದು ಈ ನೋವನ್ನು ಭರಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಶಕ್ತಿ ಸಿಗಲಿ ಅಂತೇಳಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಾ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಇಲ್ಲಿಗೆ ಮೊಟ್ಟಗೊಳಿಸ್ತಾ ಇದ್ವಿ. 12 ಗಂಟೆಗೆ ಸಾಹಿತ್ಯ ವಿಡಿಯೋಗ್ರಾಫರ್ ಕೈಯಾಗೂ ಕೊಡ್ರಿ. ವಿಜಯಪುರ ನಗರದಲ್ಲಿ ಸ್ಟೈಲಿಶ್ ಬಟ್ಟೆಗಳಿಗೆ ಹೆಸರುವಾಸಿಯಾದ ಮೆಟಲಿಕ್ಸ್ ಶೋರೂಮ್ನಲ್ಲಿ ದೀಪಾವಳಿ ಹಬ್ಬಕ್ಕೆ ಧಮಾಕ ಆಫರ್. ದೀಪಾವಳಿಯ ಹಬ್ಬದ ಎಲ್ಲರ ಬಟ್ಟೆ ಖರೀದಿಗೆ ಮೆಟಲಿಕ್ಸ್ ಶೋರೂಮ್ಗೆ ಬನ್ನಿ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಸ್ಪೆಷಲ್ ಆಫರ್ ಜೊತೆಗೆ ಎಲ್ಲರ ಅಟ್ರಾಕ್ಷನ್ ಪಡೆಯುವಂತಹ ಸ್ಟೈಲಿಶ್ ಬಟ್ಟೆಗಳು ನಿಮಗೆ ಒಂದೇ ಕಡೆ ದೊರೆಯುವುದು. ಅದುವೇ ಮೆಟಲಿಕ್ಸ್ ಶೋರೂಮ್. ಎಲ್ಲ ಮಾದರಿಯ ಪುರುಷರ ಬಟ್ಟೆಗಳಿಗೆ ದೀಪಾವಳಿ ಹಬ್ಬಕ್ಕಾಗಿ 25% ನಷ್ಟು ಧಮಾಕ ಆಫರ್. ಇಲ್ಲಿ ನವೀನ ಮಾದರಿಯ ಶರ್ಟ್, ಟಿ ಶರ್ಟ್, ಜೀನ್ಸ್ ಪ್ಯಾಂಟ್, ಫಾರ್ಮಲ್ ಶರ್ಟ್, ಸ್ಟೈಲಿಶ್ ಕುರ್ತಾ, ಇನ್ನು ಹಲವಾರು ನ್ಯೂ ಟ್ರೆಂಡ್ ಬಟ್ಟೆಗಳಿಗೆ 25% ರಷ್ಟು ಧಮಾಕ ಆಫರ್. ಇನ್ನು ಮುದ್ದು ಮಕ್ಕಳ ಮನಸೂರೆಗೊಳ್ಳುವಂತಹ ಹಾಗೂ ಸುಂದರ ಮಹಿಳೆಯರ ಅಂದ ಹೆಚ್ಚಿಸುವ ಬಟ್ಟೆಗಳ ಮೇಲೆ 50% ರಷ್ಟು ಧಮಾಕ ಆಫರ್ ಇದೆ. ಇನ್ನು ಮೆಟಲಿಕ್ಸ್ ನಲ್ಲಿ ಮಹಿಳೆಯರಿಗಾಗಿ ಚೂಡಿದಾರ್, ಅನಾರ್ಕಲಿ, ಇಂಡಿಯನ್ ಕುರ್ತಾ, ವೆಸ್ಟರ್ನ್ ಕುರ್ತಾ, ಫ್ಯಾಷನೇಬಲ್ ಟಾಪ್ಸ್, ಜೀನ್ಸ್ ಈ ಎಲ್ಲ ಬಟ್ಟೆಗಳ ಮೇಲೆ 50% ರಷ್ಟು ಆಫರ್. ಈ ಆಫರ್ಗಳು ಸೀಮಿತ ಅವಧಿಯವರೆಗೆ ಲಭ್ಯವಿದ್ದು ಈ ಆಫರ್ನ ಪ್ರಯೋಜನವನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ಳಲು ಕೂಡಲೇ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಮೆಟಲಿಕ್ಸ್ ಶೋರೂಮ್ಗೆ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ 9916068382. ಸ್ಥಳ ಮೆಟಲಿಕ್ಸ್ ಸ್ಟೈಲಿಶ್ ವೇರ್ ಮೆನ್ಸ್, ವುಮೆನ್ಸ್ ಹಾಗೂ ಕಿಡ್ಸ್, BLD ರಸ್ತೆ, SS ಕಾಂಪ್ಲೆಕ್ಸ್ ಎದುರಿಗಿನ ಅಕ್ಕ ಮಹಾದೇವಿಯ ಕ್ರಾಸ್ ರಸ್ತೆಯ ಗಂಜ್ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ, विजयपुर। और खबरों के लिए देखते रहिए बी न्यूज़ नेशन।